हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमद भागवत कथा स्कंद पहिला, पुष्प तिसरे आणि अध्याय आजचा जो आहे तो 7वा आणि 8वा. शुक मुनी परीक्षित राजाला सांगताय की हे परीक्षिता, जो अश्वत्थामा आहे त्या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र कसं सोडलं आणि या कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये त्याने किती मोठी हानी केली आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यावेळेस परीक्षित राजा अत्यंत सतर्क झाला आणि कथा श्रवणासाठी तो तत्पर झालेला आहे. कौरव पांडव यांच्या युद्धाची समाप्ती भीमाने दुर्योधनाची मांडी फोडून त्याचा अंत केलाय आणि हे युद्ध समाप्त झालेलं आहे. दुर्योधन अत्यंत व्याकुळ आहे, कारण त्याचा मृत्यू त्या ठिकाणी नाही. अत्यंत दुःखमय झालेला आहे, कारण त्याच्या पायाच्या ज्या मांडीच्या संवेदना आहे, वेदना आहे, त्या अत्यंत त्याला त्रास देत आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी अश्वत्थामा आलाय. या अश्वत्थाम्याने या दुर्योधनाला म्हणाले, मित्रा, तुझी अवस्था कोणी केली, ही तुझी स्थिती कोणी केली? मी या ठिकाणी राहिलो असतो तर या ठिकाणी मी तुझ्या जीवनाचं, तुझ्या प्राणाचं रक्षण केलं असतं. त्यावेळेस दुर्योधन रडू लागला आणि म्हणाला, माझी ही स्थिती पांडवांनी केलेली आहे. जो भीम आहे त्याने या युद्धाचा जो नियम आहे तो तोडला आहे. माझी मांडी फोडली आहे आणि माझा मृत्यू या ठिकाणी आता होणार आहे. सगळं काही संपलं आहे, सर्व काही हरलेलं आहे. त्यावेळेस अश्वत्थामा म्हणू लागला की दुर्योधना, अजून काही संपलेलं नाही, तुला काही होणार नाही, तू घाबरू नको, तू काळजी करू नकोस. त्यावेळेस दुर्योधन म्हणाला, मित्रा, तुझं प्रेम अतुलनीय आहे आणि तुझ्या या प्रेमासाठी मी अनेकदा खूप साऱ्या काही गोष्टी केलेल्या आहेत, पण आज माझ्यासाठी एक गोष्ट करू शकतो? त्यावेळेस अश्वत्थामा म्हणाला, कोणती गोष्ट, कोणतं कार्य मित्रा, तू मला सांग, मी ते कार्य नक्की करेन. त्यावेळेस हा दुर्योधन म्हणतोय की जोपर्यंत मी पांडवांचा मृत्यू पाहत नाही किंवा मग त्यांची मृत्यूची वार्ता ऐकत नाही, तोपर्यंत मला मोक्ष प्राप्ती होणार नाही, माझा मृत्यू होणार नाही. मी असाच तडपत राहील, असाच त्रास सहन करत राहील, अशाच वेदना सहन करत राहील. तू माझी स्थिती बघतोय, माझी व्याकुळता बघतोय, आणि जेव्हापासून तू माझा मित्र झाला तेव्हापासून माझ्या मनातली इच्छा तू जाणतोय की जोपर्यंत या पांडवांचा नाश होत नाही तोपर्यंत माझी मुक्ती नाही. माझ्या कानावर वार्ता दे की मी पांडवांचा नाश केला. हे ऐकलंय अश्वत्थामा म्हणालाय, मित्रा, तू काही घाबरू नकोस, तू काही काळजी करू नकोस, आता बघ मी काय करतो. त्यावेळेस हा अश्वत्थामा त्या ठिकाणून निघालाय. रात्रीची वेळ आहे आणि या पांडवांच्या रावटींमध्ये ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी शयन कक्षेपाशी गोपाळकृष्ण आलेले आहेत. आणि हे गोपाळकृष्ण पांडवांना सांगताय, अर्जुना, भीमा, आज मला असं वाटतंय की तुम्ही या ठिकाणी झोपू नये. त्यावेळेस अर्जुन म्हणाला, कृष्णा, हे काय बोलतात तुम्ही? त्यावेळेस गोपाळकृष्ण म्हणाले, मला तुमच्याशी काहीतरी वार्तालाप करायचा आहे, तुम्ही माझ्या शयन कक्षाकडे चला. त्यावेळेस या पांडवांना या कृष्णाने बरोबर घेतलंय आणि त्यांच्या शयन कक्षेकडे या पांडवांना घेऊन गेला. मात्र त्या पांडवांच्या कक्षेमध्ये त्यांचे जे पुत्र आहे, द्रौपदीचे 5 पुत्र त्या ठिकाणी निद्रिस्त अवस्थेमध्ये होते. आणि अशी स्थिती ज्या वेळेस या महाभारतामध्ये होते त्याच प्रसंगी त्या ठिकाणी अश्वत्थामा येतोय. डोळे लाल आहे,
चेहरा अत्यंत लाल स्वरूपाचा आहे. हातामध्ये शस्त्र धारण केलेली आहेत. मनामध्ये क्रोध आहे. सोडाची भावना मनामध्ये आहे आणि माझ्या मित्राला यश प्राप्त करून द्यावं अशी इच्छा मनामध्ये ठेवून तो या पांडवांच्या शयनकक्षेकडे आलाय. आणि त्या अंधारामध्ये त्याने पाहिले की 5 व्यक्ती त्या ठिकाणी निद्रिस्त अवस्थेमध्ये. याने विचार केला की हे पांडव असले पाहिजे. पांडव असले पाहिजे नाही तर पांडवच आहे हा मनातला निर्धार त्यांनी पक्का केला. कारण मनामध्ये क्रोध होता, अहंकार होता आणि ज्यावेळेस हे 6 शत्रू माणसाच्या हृदयावर, माणसाच्या मस्तिष्कावर प्रवेश करता त्यावेळेस सत्य असत्य जे आहे ते समजत नाही. जे समोर दिसतंय हे काय आहे ही गोष्ट लक्षात येत नाही. कोण कोणाशी चांगलं बोलतंय, कोण कोणाविषयी वाईट बोलतंय ही सुद्धा गोष्ट लक्षात येत नाही. कोण आपल्याविषयी चांगलं आहे, कोण आपल्याविषयी वाईट आहे ही सुद्धा गोष्ट आपल्या मनामध्ये येत नाही. आणि अशीच स्थिती अश्वत्थामाची झालेली आहे. हातामध्ये शस्त्र घेतलं, त्या शयनकक्षेमध्ये प्रवेश केला. मनामध्ये अत्यंत क्रोध दाटून आला आणि ते शस्त्र निद्रिस्त अवस्थेमधलेल्या त्या ठिकाणी ज्या द्रौपदीच्या 5 पुत्र आहे त्यांचे जे शिर आहे ते धडा वेगळे केले आहेत. 5 शिर बरोबर घेतले आणि त्या अंधारा अवस्थेमध्ये एका कपड्यामध्ये गुंढाळले आणि तो थेट निघाला तर दुर्योधनापाशी धावत धावत आलेला आहे. दुर्योधनाने सांगितलं, मित्रा, लांबूनच आरोळी मारली, मित्रा मी आलोय, तुझी इच्छा मी पूर्ण केली, तुझी मनोकामना मी पूर्ण केली आहे, मी आलोय. त्यावेळेस या दुर्योधनाने पाहिलं, मित्रा अश्वत्थामा ये मित्रा असं म्हणून त्याने ठिकाणी त्या अश्वत्थामाला बोलवलं. आणि या अश्वत्थाम्याने त्या ठिकाणी वस्त्रामध्ये आणलेले जे 5 शिर आहेत ते शिर त्या ठिकाणी ठेवले आणि म्हणाला, हे बघ दुर्योधना, हे बघ, हे मी तुझ्यासाठी तुझी मनोकामना पूर्ण केलेली आहे. पांडवांचे शीश कापून मी या ठिकाणी आणलेले आहे. हे ऐकलं आणि दुर्योधनाने विचार केलाय, अरे अश्वत्थामा, तू खरं तर बोलतोय ना? या पांडवांना मारणं इतकं काही सोपं नाहीये, इतकं काही सहज नाहीये. आणि तू अगदी कांदेमुळे कापून आणल्यासारखी गोष्ट करतोय की मी त्यांचे शीर्ष कापून आणले. ते म्हणाले, अश्वत्थामा म्हणालाय, मित्रा बघ, मी निद्रिस्त अवस्थेमध्ये असणारे जे पांडव आहे त्यांचे शीश कट करून म्हणजेच छापून त्या ठिकाणी कापून आणलेले आहेत. हे पाहिलं आणि दुर्योधनाने ज्या वेळेस त्या वस्त्रामध्ये असणारे लपटलेले ते जे 5 शीश आहे त्यांच्यावरचा कपडा बाजूला केला आणि ते शीश म्हणजे तो चेहरा ज्यावेळेस बघितला त्यावेळेस त्यांच्या नयनातनं घळाघळ अश्रू वाहू लागले. आणि म्हणाला, अश्वत्थामा, हे काय केलंस रे तू? अश्वत्थामा म्हणाला, काय झालं? पांडवांची शीश आहे. त्यावेळेस दुर्योधन म्हणाला, अरे हे पांडव नाही आहेत, हे द्रौपदीचे 5 पुत्र आहेत, पांडवांचे पुत्र आहेत. या 5चं शीश तू या ठिकाणी कापून आणलेलं. अश्वत्थामा, हे तू योग्य केलं नाहीस. अरे आमच्या घरामध्ये, आमच्या वंशामध्ये कोणी पाणी द्यायला सुद्धा उरलं नाही. जे पुढचे पुत्र होते नव्हे, जे आमच्या नावाने काहीतरी करू शकत होते, पिंडदान करू शकत होते, नाही तर पाणी देऊ शकत होते, आशांचा सुद्धा तू त्या ठिकाणी वध करून टाकला. हे काय केलंस तू? अश्वत्थामा, तू हे काय केलंस? अश्वत्थामाला अत्यंत ग्लानी आली. त्याने ते चेहरे बघितले आणि सांगितलं, दुर्योधना, माझ्याकडनं हे नजर चुकीने झालं. आणि त्या ठिकाणी दुर्योधन रडू लागला आणि त्याच्या प्राणाचा अंत झालाय. शेवटपर्यंत तो त्या ठिकाणी पांडव पांडव करतच त्या ठिकाणी मेला. आणि हे ज्या वेळेस या पांडवांच्या रावटीमध्ये म्हणजेच त्या पांडवांच्या शिबिरामध्ये
त्या ठिकाणी ही वार्ता पसरली की पांडवांच्या 5 पुत्रांचा वध झालेला आहे, द्रौपदींच्या 5 पुत्रांचा वध झालेला आहे. त्यावेळेस द्रौपदी त्यांच्या शरीराला आलिंगन देऊन रडू लागली, ढसढसा रडू लागली, नयनात अश्रू गाळू लागली. 5 पांडव त्या ठिकाणी आले, कृष्ण त्या ठिकाणी आले आणि कृष्णाकडे या 5 पांडवांनी पाहिलं. अर्जुन म्हणाला, हे द्वारकाधीश, हे गोपाल कृष्ण, तुम्ही यासाठी आम्हाला या ठिकाणाहून नेलं होतं? काय झालं असतं? आमचे 5 शिर कापले गेले असते, मात्र आमचे पुत्र हे तर वाचले असते. त्यावेळेस कृष्ण अत्यंत शांत झाले आणि या द्रौपदीचा जो टाहो आहे हा पाहून 5 पांडव अत्यंत गदगद झाले. त्या 5 पांडवांच्या नयनातून अश्रू येऊ लागले आणि त्यावेळेस रागाच्या भरामध्ये या अर्जुनाने पण घेतला, द्रौपदी, तू काळजी करू नकोस, तुझ्या पुत्रांचा वध ज्याने केला त्याचा अंत मी करेल, त्याला ठार मारेल. असा पण या अर्जुनाने केला. आणि अर्जुनाने कृष्णाला सांगितलं, भगवंता चला तुम्ही. त्या ठिकाणी कृष्णाने रथ काढला आहे आणि हा अर्जुन त्या रथावर स्वार झाला आणि अश्वत्थाम्याच्या दिशेने निघाला. अश्वत्थाम्याला ही बातमी कळाली की अर्जुन आता माझ्या पाठीमागे लागलाय, आता तो माझा वध करणार आहे. तो अत्यंत भयभीत झाला आणि तो त्या ठिकाणाहून पलायन करून गेला. कुठे लपू, कुठे जाऊ अशी चिंता या अश्वत्थाम्याला वाटू लागली. आणि अशी स्थिती असताना, ह्या मनाची भयभीत स्थिती असताना त्या अश्वत्थाम्याने दुरून पाहिलं की समोर अर्जुन दिसतोय. कृष्णाने सांगितलं, अर्जुना, तो समोर दिसतोय तो अश्वत्थामा. या अर्जुनाने कृष्णाला सांगितलं, भगवंता, या अश्वत्थाम्याच्या जवळ तुम्ही रथ न्या. त्यावेळेस तो रथ अत्यंत वेगवान गतीनं त्या अश्वत्थाम्यापाशी येऊ लागला आणि अश्वत्थाम्याने विचार केला की आता मी संपलो आहे, आता माझा या ठिकाणी मृत्यू आहे. आणि या भयभीत अवस्थेमध्ये या अश्वत्थाम्याने या अर्जुनावर ब्रह्मास्त्राचा प्रहार केलाय, ब्रह्मास्त्र सोडलंय. ब्रह्मास्त्र म्हणजे काय? सर्वात श्रेष्ठ अस्त्र, त्याच्यावरचं कोणतंही अस्त्र नाही. ब्रह्मास्त्र म्हणजे सर्व या गोष्टीचा अंत. आणि असं ब्रह्मास्त्र या अर्जुनावर या अश्वत्थाम्याने सोडलंय. आणि ही स्थिती अर्जुनाने पाहिली. म्हणाले, भगवंता, या वेड्याने काय केले बघा, या अश्वत्थाम्याने काय केले बघा, ब्रह्मास्त्र सोडलं. या ब्रह्मास्त्रामध्ये साऱ्या सृष्टीचा नाश होईल. त्यावेळेस गोपाळ कृष्णाने सांगितलं, कधी कधी औषध अर्जुना, विषाचं औषध विष असतं. जर पायात काटा घुसला तर दुसऱ्या काट्याने काढावा लागतो. तसंच समोरच्याने ब्रह्मास्त्र सोडलंय तर तू देखील ब्रह्मास्त्रानेच त्याचा काट करू शकतो, त्याचा अंत करू शकतो. त्यावेळेस या अर्जुनाने ब्रह्मास्त्र धारण केलं आणि ते ब्रह्मास्त्र त्या अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रावर सोडलेलं आहे. दोघही ब्रह्मास्त्राचा अंत झालाय, नष्ट झाले. आणि या अश्वत्थाम्याला या अर्जुनाने बंदी केलंय, बांधून त्या ठिकाणी या गोपालकृष्णासमोर उभं केलं. आणि गोपालकृष्ण म्हणू लागले, अरे अर्जुना, काय पाहतोयस, काय स्थिती आहे, याला तात्काळ अंत कर. याने तुझ्या 5 पुत्रांचा अंत केलेला आहे, 5 पुत्रांना मारलेला आहे. अत्यंत द्रौपदी व्याकुळ आहे आणि अशा स्थितीमध्ये तू याच्याकडे पार बघत राहिलास. तू याचा अंत कर, हे शस्त्र घे आणि तात्काळ याच्यावर प्रहार कर. हे जेव्हा अर्जुनाने ऐकलं, अर्जुन काही सर्वसाधारण नाही, त्याने गीतेचं श्रवण केलेलं आहे, भगवंताकडनं गीता ऐकलेली आहे, भगवंताचं विराट रूप त्याने पाहिलेलं आहे. आणि असा अर्जुन म्हणाला, भगवंता, याचा अंत मी करू शकतो, गोपालकृष्णा द्वारकाधीशा, मी याचा अंत करू शकतो. मात्र असं न करता माझा एकच विचार असेल की या अश्वत्थाम्याला द्रौपदीच्या मुलांचा जो अंत त्याने केला तर द्रौपदी समोर त्याला उभं करावं. त्यावेळेस गोपालकृष्णाने म्हणाले, योग्य आहे. या अर्जुनाने अश्वत्थाम्याला द्रौपदी समोर उभं केलंय.
आणि तिला सांगितलं, हा घे तुझा शत्रू, याला मी पकडून आणलंय, हे शस्त्र घे आणि याचा अंत कर. त्यावेळी द्रौपदी अत्यंत व्याकुळ झाली. पुत्र शोकामुळे अत्यंत दुःखी झालेली असलेली अवस्था या द्रौपदीला या अश्वत्थाम्याच्या माता म्हणजे त्याच्या आईची चिंता वाटू लागली आणि म्हणाली, अर्जुना, जर मी या अश्वत्थाम्याचा वध केला तर सर्वात जास्त त्रास जर कोणाला होईल ना तर त्याच्या आईला होईल. मग याचा अंत मी कसा करू? आणि याचा अंत करून माझे पुत्र परत जिवंत होणार आहे का? हे ऐकलं आणि भीमाखेरीज सर्वांना ही गोष्ट पटली. मात्र भीम म्हणाला, द्रौपदी, हे तू काय बोलतेस? आपल्या पुत्रांचा वध त्याने केलाय, याचा अंत झालाच पाहिजे. त्यावेळेस द्रौपदी म्हणाली, भीमा हा जो आहे हा गुरुपुत्र आहे, याच्या आईला किती त्रास होईल हा एकदा विचार करा. पाची पांडव अत्यंत अस्वस्थ झाले. काय करावं? या अश्वत्थाम्याला सोडून द्यावं का याचा वध करावा की याला काय दंड द्यावा हे समजेनासे झाले. आणि या पांडवांनी गोपालकृष्णाकडे पाहिलेलं आहे. गोपालकृष्णाने अत्यंत मार्मिक असं उत्तर दिलंय, पांडवांनो, द्रौपदी सांगते हे योग्य आहे. धर्मराजा हे जे सांगतायत की द्रौपदीच्या मताशी सहमत राहावं हे देखील योग्य आहे. या अश्वत्थाम्याला सोडून दिलं पाहिजे. अर्जुन जो सांगतोय की हा विप्र आहे, हा गुरुपुत्र आहे, याचा वध नाही झाला पाहिजे, हे देखील योग्य आहे. आणि भीम जो सांगतोय की याचा वध झाला पाहिजे, तर शास्त्र असं सांगतं की लहान मुलांचा किंवा निद्रस्थ अवस्थेमध्ये ज्यांचा वध केला जातो अशा व्यक्तीसाठी मृत्यूदंड हीच योग्य शिक्षा आहे. म्हणजे भीमदादा सांगताय हे देखील योग्य आहे. म्हणजेच काय की द्रौपदी सांगते आणि धर्मराजा सांगताय हे तर करायला पाहिजे. भीम सांगताय हे देखील चुकीचं नाहीये. आणि अश्विनी कुमार म्हणजेच त्या ठिकाणी जे सहदेव नकुल आहे हे सांगताय की या अश्वत्थाम्याला याच्या क्षीणतेनुसार त्याचा वध करायला पाहिजे, हे देखील योग्य आहे. मग हे ऐकल्यानंतर अर्जुनाने विचार केला, भगवंता तुम्ही हे काय सांगताय? याला सोडलंही नाही पाहिजे, याला मारलंही नाही पाहिजे, मग करायचं तरी नेमकं काय करायचं? भीमाने या गोपालकृष्णाकडे पाहिले आणि म्हणाला, भगवंता तुम्ही एक काहीतरी निर्णय द्या. त्यावेळेस या गोपालकृष्णाने भीमाला सांगितलंय, भीमा, हा जो अर्जुन आहे याने गीता श्रवण केली आहे, याने विराट रूप भगवंताचं पाहिलंय, हा योग्य निर्णय घेईल. त्यावेळेस हा जो अर्जुन आहे याने विचार केला की हा ब्राह्मण आहे, ब्राह्मणाची सर्व शक्ती किंवा सर्व तेज हे त्याच्या शिखेमध्ये असतं, त्याच्या शेंडीत असतं. त्यावेळेस या अर्जुनाने त्याचे जे केस आहे ते वपन केले, म्हणजे त्या ठिकाणी त्याचे ते सर्व केस काढून टाकले आणि त्याच्या शिरावर असणारा जो मणी आहे तो मणी देखील त्या ठिकाणी काढून टाकला. त्याचं तेज नाहीसं झालं आणि अशा अवस्थेमधनं त्या ठिकाणी त्याला धक्का मारून बाहेर काढून टाकलं. नैराश्य अवस्थेमध्ये अश्वत्थामा त्या ठिकाणाहून निघून गेला. मात्र मनातला क्रोध अजून शांत झालेला नाही आणि एका गुफेमध्ये येऊन बसला. विचार करतोय अश्वत्थामा की माझ्याकडनं असं झालं हे तर ठीक आहे, पण अर्जुनाने हे माझ्याबरोबर योग्य केलं नाही. त्यावेळेस याने मनात संकल्प घेतला की मी आज पांडवांचा वंश निर्वंश करेल. कोण उरलाय? भाचींना तर मी मारून टाकलं. हो, ज्यावेळेस अभिमन्यू त्या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये होता त्यावेळेस बोलताना बोलले होते की अभिमन्यूचा पुत्र उत्तरेच्या गर्भामध्ये आहे
म्हणजे पांडवांचा शेवटचा एक अंश त्या उत्तरेच्या गर्भामध्ये पळतो आहे, त्या ठिकाणी राहतो आहे, तर मला त्याचा देखील अंत करायला पाहिजे, म्हणजेच पांडवांचा निर्वंश होईल. ही स्थिती ऐकली आणि या अश्वत्थाम्याने परत ब्रह्मास्त्राला आवाहन केलं. आणि ब्रह्मास्त्राला आवाहन केल्यानंतर या ब्रह्मास्त्राला सांगितलंय की तू उत्तरेच्या गर्भामध्ये जा आणि त्याच्या गर्भामध्ये असलेला जो शिशु आहे त्याचा अंत करून टाक. ते ब्रह्मास्त्र निघालं आणि ज्या वेळेस सगळीकडे प्रकाश पडू लागला, कसला प्रकाश आहे हे जेव्हा गोपाळकृष्णांनी पाहिलं, त्यावेळेस या पांडवांना सांगितलं, अरे पांडवांनो, हा प्रकाश दुसरा तिसरा कसला नाही तर ब्रह्मास्त्राचा प्रकाश आहे. या अश्वत्थाम्याने परत ब्रह्मास्त्र सोडलंय. सारे पांडव परत त्या ठिकाणी अश्वत्थाम्यासमोर येऊन उभे राहिले आणि अश्वत्थाम्याला सांगताय, अरे अश्वत्थामा, हे तू काय करतोयस, हे तू काय केलंयस? त्यावेळेस हा अश्वत्थामा म्हणाला, तुम्ही माझा अपमान केला, तुम्ही मी गुरुपत्र आहे हे देखील मनामध्ये विचार केला नाही. माझा मणी ज्याच्याने माझी संपूर्ण शक्ती होती त्या शक्तीचा नाश तुम्ही करून टाकला. मी ब्रह्मास्त्र सोडले, तुमचा वंश निर्वंश करून टाकेल. उत्तरेच्या गर्भामध्ये असणारा जो तुमचा पुढचा वंश आहे, जो बालक आहे, त्याचा अंत मी करणार आहे. आणि ज्यावेळेस हे असं सांगितलं त्यावेळेस 5 पांडव हताश होऊन गुडघ्यावर खाली बसले आणि अश्वत्थामाला हात जोडू लागले. अश्वत्थामा, हे तू काय करतोयस, हे तू चुकीचं करतोयस. अरे गर्भस्थ शिशु, अरे त्याने अजून या जगामध्ये अजून तो आला सुद्धा नाही, त्याला सुख दुःख वाईट चांगलं काही माहीत नाही, आणि अशा शिशूचा तू वध करायला निघालाय, भ्रूण हत्या करायला निघालायस. काय शिक्षा असेल ते आम्हाला दे, तुला आमचा वध करायचा आहे, तू आमचा वध करून टाक, मात्र त्या बाळाचं रक्षण कर. ते ब्रह्मास्त्र परत बोलव. त्यावेळेस या अश्वत्थाम्याने सांगितलं, ब्रह्मास्त्र आणि परत बोलू मी? शक्यच नाही. का? त्याचे 2 कारण आहेत. याचं पहिलं कारण असं आहे की मी ब्रह्मास्त्र माझ्या वडिलांकडनं शिकलो, पण हे गुपचूप लपून तुम्हाला शिकवत असताना शिकलो. मात्र हे परत बोलवता कसं किंवा त्याची वापसी कशी आहे हे मला माहिती नाही, हे मला येत नाही, हे मला बोलवता येत नाही. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, तुम्ही माझ्या मित्राचा वध केला, दुर्योधनाचा वध केला, आणि सर्वस्व असणारा माझ्या मित्राचा वध तुम्ही केल्यामुळे मी हे ब्रह्मास्त्र परत फिरवू शकत नाही. जरी फिरवता येत असलं असतं तरी मी हे केलंच नसतं. हे जेव्हा पाहिलं त्यावेळेस या द्वारकाधीशाचा क्रोध अनावर झाला. विराट रूप धारण केलं, हातामध्ये एका बोटावर सुदर्शन चक्र त्या ठिकाणी स्थापित केलं आणि म्हणाले, अश्वत्थामा, तू सगळ्या गोष्टीचा अंत केला आहेस. अरे तुझ्यापेक्षा तर कौरव चांगले होते की त्यांनी या भ्रूण हत्येसाठी तुझा चेहरा देखील बघितला नाही, त्यांचा मृत्यू झालेला आहे, ते सौभाग्यशाली ठरले. आणि तुझ्या इतका पातकी या पूर्ण धर्मक्षेत्रामध्ये कोणीच नाही, कुरुक्षेत्रामध्ये कोणी नाही. तुझा मी आता अंत करून टाकेल. आणि त्यावेळेस तो अश्वत्थामा हसायला लागला आणि कृष्णाला म्हणाला, कृष्णा, अरे द्वारकाधीशा, मला जे कार्य करायचं होतं मी ते करून चुकलाय. आता तुला जे करायचं ते कर. मला मृत्यूदंड देतो, मला मृत्यूची भीती अजिबात वाटत नाही, आणि मला मृत्यू याचं भय आणि तू दाखवतोस. हसायला लागला. आणि त्यावेळेस गोपाळकृष्णाने विचार केला, याला मृत्यूचं भय नाही, ठीक आहे. तर या गोपाळकृष्णाने या अश्वत्थाम्याला शाप दिलाय, तुला मृत्यूचं भय नाही, ठीक आहे, चल मी तुला एक शाप देतो की तू अमर होशील. हे ऐकलंय आणि त्याचा चेहरा पडलाय अश्वत्थामाचा. तुझा शरीर गळेल, तुझ्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग जडतील, तुझ्या शरीरामधनं पस पडेल, तुझ्या शरीरामधनं रक्ताच्या धारा लागतील, तुझं शरीर अनेक रंगांचं बनेल, तू मृत्यू करत भटकत फिरशील, पण तरी तुझा मृत्यू नसेल.
जोपर्यंत काळाचा अंत होत नाही तोपर्यंत तुझा मृत्यू नसेल. तू इकडे तिकडे मृत्यूची भीक मागशील, खाण्यासाठी मागशील, पण तुला कोणी देणार नाही. तुझ्यापासून सर्वत्र लांब पळतील, तुझ्या जवळ कोणी येणार नाही. तू एकांतवासामध्ये राहशील, जंगलामध्ये भटकत राहशील. या पृथ्वी तलावर अनेक कोपरे आहेत, अनेक जागा आहेत. अशा अनेक जागांवर तू भटकत राहशील, मृत्यूची प्रार्थना करत असशील, पण तुला मृत्यू प्राप्त होणार नाही. हीच तुझी शिक्षा आहे. आणि असा शाप दिला. हे जेव्हा अश्वत्थाम्याने ऐकलं त्यावेळेस हसू लागला आणि मला मृत्यू नाही हे म्हटल्यावर आनंदी झाला. पण याचा परिणाम हे मात्र त्यांनी लवकरच भोगायला सुरुवात केलेली आहे. ज्यावेळेस पांडव आणि कृष्ण हे त्या उत्तरेजवळ आलेले आहेत, जी द्रौपदी आहे, या द्रौपदीने या गोपाळ कृष्णाचा धावा केला. भगवंता, हे काय चाललंय? अरे द्वारकाधीशा, गोपाळ कृष्णा, सखा, हे काय चाललंय? माझ्या पुत्रवधूला काय त्रास होतोय? त्यावेळेस हा गोपाळ कृष्ण त्या ठिकाणी धावून आला आणि म्हणाला, काय होतंय? काय स्थिती आहे? त्यावेळेस ही द्रौपदी म्हणू लागली की गोपाळ कृष्णा, या उत्तरेला काय त्रास होतोय हे पहा. त्यावेळेस गोपाळ कृष्ण उत्तरेला विचारलं, काय त्रास होतोय? त्यावेळेस उत्तरा म्हणाली, भगवंता, माझ्या पोटामध्ये प्रचंड वेदना होत आहे. आतलं जे बाळ आहे ते कासावीस होत आहे, ते अत्यंत तडफडत आहे आणि त्याच्या वेदना असह्य त्याला होत आहे आणि त्यामुळे मला देखील त्याचा परिणाम होतोय. ज्यावेळेस कुंतीने हे ऐकलं, या गोपाळ कृष्णाच्या चरणाजवळ पडली, हात जोडू लागली, नयनातून अश्रू गाळू लागली आणि गोपाळ कृष्णाला म्हणू लागली, भगवंता, हे गोपाळ कृष्णा, मी तुझ्या आज्ञा आहे, तू माझ्यावर कृपा कर. तू माझा असा अंत बघू नकोस, या बालकाचं रक्षण कर. त्यावेळेस गोपाळ कृष्णाने सूक्ष्म अवतार धारण केला आणि या उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केलाय. शेजारी गोपाळ कृष्ण बसलेत, उत्तरेच्या पोटावर हात ठेवलाय आणि स्वतः सूक्ष्म रूप धारण करून गर्भामध्ये प्रवेश केलाय. या गर्भामध्ये प्रवेश केल्यानंतर ते जे ब्रह्मास्त्र आहे, त्या ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी रोखलेलं आहे आणि या बाळाला पुनर्जीवित करतायत आणि वरती विचारतायत, उत्तरा, आता कसं वाटतंय? त्रास कमी वाटतोय? वेदना कमी वाटताय? बाळाची हालचाल जाणवते? हे प्रश्न वरतून विचारताय आणि आज स्वतःच त्या बाळाचं रक्षण करताय. मृत अवस्थेमध्ये असणारा हा बालक पुन्हा या गोपाळ कृष्णाच्या दर्शनाने सजीव झालेला आहे आणि या गर्भस्थ असणाऱ्या बाळाने या गोपाळ कृष्णाकडे पाहिलेलं आहे. या पुराणामध्ये, ग्रंथांमध्ये एकमात्र असं उदाहरण आहे की असा व्यक्ती झाला की ज्याने जन्मानंतर घेतला आणि गोपाळ कृष्णाचं दर्शन म्हणजे भगवंताचं दर्शन हे त्याला अगोदर झालंय. बाकी तुम्ही असंख्य चरित्र उचलून बघा, त्यामध्ये असा प्रसंग तुम्हाला कधीही कुठेही कसाही पाहायला भेटणार नाही. हे एकमात्र चरित्र आहे आणि अशा स्थितीमध्ये ते बाळ सुरक्षित झालेलं आहे आणि सुरक्षित अवस्थेमध्ये या गोपाळ कृष्णाला नमस्कार केलेला आहे या उत्तरेने आणि या बाळाचं रक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे. हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आजचा 5वा ते 8वा या अध्यायामधला आहे, जो प्रथम स्कंदामधलं चरित्र आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.